नमस्कार, मी राजेश कुमार लक्ष्मण दुगणे, चारकोप सेक्टर क्रमांक 2 मनपा मराठी माध्यमिक शाळा कांदिवली पश्चिम येथे प्रभारी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण अंतर्गत गणित भाग 2 मधील प्रकरण 6वे वर्तुळ यातील वर्तुळातील एकरूप जीवांचे एक प्रमेय आणि त्यावर आधारित सराव संच 6.2 मधील प्रश्न अभ्यासणार आहोत। आजच्या ऑनलाईन वर्गामध्ये सन्माननीय विभाग निरीक्षिका, सन्माननीय नोडल अधिकारी यांचं तसेच विद्यार्थ्यांचं स्वागत। आपण पाहणार आहोत एकरूप जीवांच्या संदर्भातील प्रमेय। तर त्यासाठी सुरुवातीला आपण एकरूप जीवा कशा प्रकारे असतात ते आधी उजळणी करून घेऊया। एकाच वर्तुळातील एकरूप जीवा म्हणजेच एकाच वर्तुळात असणाऱ्या समान लांबीच्या जीवा। त्यासाठी आपल्याला एक वर्तुळ काढावा लागेल। एक वर्तुळ काढूया। इथं आपण केंद्रबिंदू सुरुवातीला त्याला नाव देऊया आपण ओ, आणि या वर्तुळात दोन सारख्या लांबीच्या म्हणजेच एकरूप जीवा काढूया। पहिल्या जीवेला नाव देऊया आपण ए बी आणि दुसऱ्या जीवेला नाव देऊया आपण सी डी। आता ह्या एकरूप आहेत म्हणजे यांची लांबी कशी आहे, समान आहे। समजा एक रेष इथं पण खून करूया एक रेष, याचा अर्थ काय, या दोघांची लांबी समान म्हणजेच त्या जीवा एकरूप आहेत। बघा एकरूपचं चिन्ह बरोबर आणि आडवा यस, एकरूप त्यालाच म्हणतात सारखे। ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा ए बी एकरूप जीवा सी डी। समजलं एकरूप जीवा। आता आपल्याला प्रमेय पाहायचा आहे एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर। आता या केंद्रापासूनचं अंतर म्हणजे काय ते पाहूया। एकरूप जीवांचं केंद्रापासूनचं अंतर, अंतर म्हणजेच लंबांतर। एकरूप जीवांचं केंद्रापासूनचं अंतर, त्यासाठी आपल्याला वर्तुळ काढावं लागेल। केंद्रबिंदू नाव देऊया आपण ओ। एकरूप जीवा दोन एकरूप जीवा काढूया। पहिल्या जीवेला नाव देऊया आपण ए बी किंवा इतर कोणतं नाव दिलं तरी चालेल। दुसऱ्या जीवेला नाव देऊया आपण सी डी। आता पहिली जीवा ए बी जी आहे त्याचं केंद्रापासूनचं अंतर, अंतर म्हणजेच लंबांतर, त्या ठिकाणी काटकोन तयार होईल। ओ पासून लंब टाकतोय आपण जीवा ए बी वर, लंब म्हणजे या ठिकाणी 90चा कोण तयार होईल, ही 90ची किंवा काटकोनची खूण। इथं या बिंदूला नाव देऊया आपण पी। आणि आपण याआधी अभ्यासलेला आहे एक प्रमेय, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, हे अंतर आहे, अंतर म्हणजेच लंब अंतर, लंब। केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो। दुभागतो म्हणजे दोन सारखे भाग करतो, म्हणजेच जीवा ए बी चा पी काय होईल, मध्यबिंदू, आणि हे दोन्ही भाग सारखे कोणते, ए पी बरोबर पी बी। त्याचप्रमाणे दुसरी जीवा सी डी, याचं केंद्रापासूनचं अंतर काढूया। ओ पासून लंब टाकावं लागेल, अंतर म्हणजेच लंब अंतर, इथे नाव देऊया आपण क्यू, आणि केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजेच सी क्यू ची लांबी आणि क्यू डी ची लांबी कशी होईल, सारखी। समजलं असेल। आता ह्या चारही जे भाग झाले, चार भाग ए पी पी बी सी क्यू आणि क्यू डी, हे चारही भाग सारखे होतील, कारण का जीवा सारखे आहेत। समजा ए बी ची लांबी 20 तर सी डी ची लांबी सुद्धा 20, आणि जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजे 10 10, सी क्यू सुद्धा 10, क्यू डी सुद्धा 10, हे चारही भाग सारखे होतील। इथं बा उलटा टी म्हणजे कोणती खूण आहे, लंबची, आणि दुभागणे म्हणजेच काय, दोन सारखे भाग करणे। लिहूया आपण जीवा ए बी एकरूप जीवा सी डी। जीवा ए बी चं केंद्रापासूनचं अंतर आताच पाहिलं आपण ओपी, परत पाहूया, परत आकृती काढायची नाही, हे फक्त माहितीसाठी। जीवा ए बी आहे याचं केंद्र ओ पासूनचं अंतर आहे ओपी, आणि अंतर म्हणजेच लंब अंतर, म्हणजेच ओपी लंब ए बी। ओपी लंब, उलटा टी म्हणजेच काय, लंब, त्या ठिकाणी 90चा कोण तयार होतो पी ठिकाणी, त्याला लंब असं म्हणतात। आणि जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजेच एपी बरोबर पीबी। लिहूया म्हणून एपी बरोबर पीबी, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो। तसंच दुसरी जीवा आपण जी पाहिली सी डी, जीवा सी डी चं केंद्रापासूनचं अंतर आहे ओ क्यू। पहा आकृतीमध्ये
दुसरी जीवा जी CD आहे त्याचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे लंब अंतर किती आहे OQ. लंब म्हणजेच काय कसं लिहितात OQ लंब CD. पहा OQ लंब CD उलटा टी आणि लंब काय करतो जीवेला दुभागतो म्हणजे CQ ची लांबी आणि QD ची लांबी सारखी म्हणून CQ बरोबर QD. कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता बघा AP, PB, CQ आणि QD हे चारही भाग सारखे झाले ते लिहूया आपण एक साथ. म्हणून AP बरोबर PB बरोबर CQ बरोबर QD. समजलं असेल. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागत असतो आणि जीवा एकरूप असल्या तर ते चारही भाग कसे होतात सारखे. आता आपल्याला एक प्रमेय पाहायचा आहे. प्रमेय असा आहे सिद्ध करा की एकाच वर्तुळातील एकरूप शब्द या ठिकाणी एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर. त्यासाठी बघा आकृती. वर्तुळ काढायचं केंद्रबिंदू O. पहिली दोन एकरूप जीवा AB आणि CD. पहिलं अंतर आहे पहिल्या जीवेचं OP अंतर लंब अंतर आणि दुसरी जीवा CDचं अंतर आहे OQ. आता या ठिकाणी जीवेवर टाकलेले लंब जीवेला काय करतात दुभागतात. त्यामुळे AP, PB, CQ आणि QD हे चारही भाग सारखे होतात. आताच आपण पाहिलंय. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याला दिलंय फक्त जीवा एकरूप आहेत आणि अंतर आहे OP आणि OQ. सिद्ध करायचं आहे ते ज्या जीवा आहेत त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर म्हणजे पहिल्या जीवेचं अंतर OP आणि दुसऱ्या जीवेचं जीवा CDचं अंतर OQ हे अंतर आपल्याला सारखं दाखवायचं आहे. त्यासाठी बघा इथं आपण तुटक रेषांनी इथं रचना केलेली आहे. काय आहे OA आणि OC. OA आणि OC या वर्तुळाच्या काय आहे त्रिज्या. परंतु या त्रिज्या काढल्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले आणि या त्रिकोणांमध्ये पहिला त्रिकोण पहा OPA P चं माप 90 म्हणजेच त्रिकोण OPA हा काटकोन त्रिकोण. तसंच त्रिकोण OQC मध्ये Q चं माप 90 म्हणून त्रिकोण OQC हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला हे अंतर समान दाखवायचं आहे OP आणि OQ. त्यासाठी आपल्याला हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण जे आहेत ते एकरूप दाखवावे लागतील आणि हे एकरूप झाले की मग त्यांच्या उरलेल्या बाजू म्हणजेच अंतर OP आणि अंतर OQ आपोआप एकरूप होईल. नंतर आकृती समजली. आता पक्ष. आकृतीनंतर प्रमेयामध्ये काय लिहितात पक्ष साध्य रचना असली तर रचना. इथं आपण रचना केली आहे दोन त्रिज्या काढल्या आणि नंतर सिद्धता. सुरुवातीला पक्ष म्हणजेच दिलेली माहिती. काय दिलाय O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB एकरूप जीवा CD. दोन जीवा एकरूप आहेत. पहा या दोन जीवा AB आणि CD कशा आहेत एकरूप आहेत आणि अंतर म्हणजे लंब OP लंब जीवा AB वर आणि दुसरं अंतर OQ लंब जीवा CD वर आणि जीवेवर टाकलेले लंब जीवेला काय करतात दुभागतात. म्हणजे चारही भाग AP, PB, CQ आणि QD हे चारही भाग समान लांबीचे असतील. नंतर साध्य काय करायचं आपल्याला. हे जे अंतर आहे पहिल्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OP आणि दुसऱ्या जीवा CDचं केंद्रापासूनचं अंतर OQ हे अंतर सारखं दाखवायचं आहे समान दाखवायचं आहे. म्हणजे OP बरोबर OQ हे सर्वात शेवटी उत्तर आलं पाहिजे. साध्य म्हणजेच काय सर्वात शेवटी जे उत्तर येईल ते या ठिकाणी लिहायचं. आता यासाठी आपल्याला इथं दोन त्रिकोण तयार करायचे आहेत. त्यासाठी इथं रचना करायची आहे. मग लिहूया रचना. काय केली रचना त्रिज्या OA आणि दुसरी त्रिज्या काय काढायची कोणती त्रिज्या काढायची आहे OC. दोन्ही त्रिज्या समान लांबीच्या असतात. एक रेष इथं रचना लिहितोय आपण. रचना म्हणजे नवीन आकृतीमध्ये आपण काहीतरी रेषा किंवा बाजू काढतोय. त्रिज्या OA व त्रिज्या OC काढले. आता यानंतर हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत आणि त्यावरून उरलेल्या त्या त्रिकोणाच्या संगत बाजू अंतर OP आणि अंतर OQ हे जर दोन त्रिकोण एकरूप झाले तर त्यांच्या संगत बाजू आपोआप एकरूप होतील. म्हणजे अंतर OP आणि अंतर OQ आपोआप एकरूप होईल. आता रचना झाली. आता यानंतर प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया म्हणजेच सिद्धता.
आकृती झाली, पक्ष, साध्य, रचना. आता यानंतर सिद्धता. वर्तुळ केंद्रात कशा प्रकारे सिद्ध करायचं पहा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, लंब शब्द या ठिकाणी जीवेला काय करतो, दुभागतो, हे तुम्हाला माहित आहे. आणि दोन्ही जीवा कशा आहेत, एकरूप आहेत. जीवा AB एकरूप जीवा CD. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब OP लंब AB तसंच OQ लंब CD जीवेला दुभागतात आणि दोन्ही जीवा सारख्याच आहेत, त्यामुळे चारही भाग कसे होतील, सारखे. लिहूया आपण ते. यावरून AP बरोबर PB बरोबर CQ बरोबर QD. याला देऊ आपण नंबर 1. यातील दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी AP आणि CQ हे दोन बाजू सारखे आहेत, याचा उपयोग आपल्याला होईल. त्रिकोण OPA व त्रिकोण OQC या काटकोन त्रिकोणांमध्ये पहा या ठिकाणी AP एकरूप CQ. बघा एक वरून AP ची लांबी आणि CQ ची लांबी कशी आहे, सारखी. चारही भाग सारखे आहेत, पण या काटकोन त्रिकोणामध्ये AP आहे, दुसऱ्या काटकोन त्रिकोणामध्ये CQ आहे. दोन्ही बाजू सारख्या. तसंच कर्ण OA काटकोन त्रिकोणाचा OA पहिल्या काटकोन त्रिकोण OPA चा OA काय आहे, कर्ण. तसंच दुसरा काटकोन त्रिकोण OQC चा OC काय आहे, कर्ण. आणि त्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप, त्यामुळे कर्ण सुद्धा एकरूप. बाजूची एक जोडी एकरूप आणि कर्ण एकरूप, त्यामुळे दोन त्रिकोण कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप होतील. पहा रेख AP एकरूप रेख CQ नंबर 1 वरून आताच पाहिला आपण. आणि कर्ण पण एकरूप आहेत, कर्ण OA एकरूप कर्ण OC, कारण त्या काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एक बाजूची जोडी एकरूप, भुजा आणि कर्ण एकरूप, म्हणून त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OQC, कर्ण भुजा कसोटी ही काटकोन त्रिकोण एकरूपतेची कसोटी. त्यानुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आणि त्रिकोण एकरूप झाले की म्हणजे त्यांच्या उरलेल्या बाजू, उरल्या कोणत्या बाजू, अंतर OP आणि अंतर OQ हे दोन्ही अंतर कसे होतील, सारखे. म्हणून रेख OP एकरूप रेख OQ, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. अशा प्रकारे आपण सिद्ध केलंय. पहिल्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OP आणि दुसऱ्या जेव्हा जी CD आहे, CD जीवा त्याचं केंद्रापासूनचं अंतर OQ कसं आलंय, एकरूप म्हणजेच काय, समान आलंय. वाटल्यास आपण असं लिहू शकतो आणखी पुढे, OP बरोबर OQ. अशा प्रकारे सिद्ध झालेलं आहे. म्हणून OP बरोबर OQ. म्हणून एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. या ठिकाणी प्रमेय संपलेला आहे, समजलं असेल. आता यावरच आधारित आपण सराव संच 6.2 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 3 प्रश्न आहेत, परंतु तिसरा प्रश्न यावर्षी नाही, त्यामुळे पहिला आणि दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. सोपे प्रश्न आहेत. प्रमेय काय होतं, एकरूप जीवा असतील तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर कसं असते, समान असते. त्यावरच आधारित उदाहरणे आहेत. पहिला उदाहरण, एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील. एक वर्तुळ आहे, त्रिज्या 10 सेमी, 2 जीवा आहेत, दोघांची लांबी किती आहे, 16 सेमी, म्हणजे दोन्ही जीवा एकरूप आहेत, सारख्या लांबीचे आहेत. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील. दोन्ही जीवा सारख्या आहे, एकरूप आहेत, म्हणजे त्यांचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर कसं असेल, सारखं. आपण एकच अंतर काढूया, तेवढंच दुसऱ्या जीवेचं अंतर असेल. त्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. वर्तुळ काढला आपण, केंद्रबिंदूला नाव देऊ आपण O. पहिली जीवा, दुसरी जीवा, पहिल्या जीवेला नाव देऊ समजा AB आणि दुसऱ्या जीवेला नाव देऊया आपण CD. आता अंतर काढूया. पहिल्या जीवेचं O पासून लंब इथं आणि बिंदूला नाव देऊया P. OP अंतर जीवा AB चं, नंतर O पासून जीवा CD चं अंतर म्हणजे लंब अंतर. त्याआधी केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजे AP अंतर आणि PB अंतर कसं आहे, सारखं. दुसऱ्या जीवेवर लंब टाकतोय आपण, काटकोनची खूण इथं OQ लंब टाकला जीवा CD वर. आता 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत,
आणि जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो, हे तुम्हाला माहित आहे. आता अंतर ओपी आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण एकच काटकोन त्रिकोण काढूया. एकच त्रिज्या आपण जोडली बघा इथं ओए. त्रिज्या ओए ची लांबी किती आहे 10 सेमी आणि दोन्ही जीवा ज्या आहेत ए बी आणि सी डी त्या प्रत्येकाची लांबी किती आहे 16 सेमी. तर आपल्याला अंतर काढायचं आहे ओपी म्हणजेच ओ क्यू. दोन्ही अंतर सारखे असतात कारण जीवा सारखे आहेत. ओपी बरोबर ओ क्यू बरोबर किती, आपण ओपीचं अंतर काढूया तेवढंच अंतर हे ओ क्यूचं असेल. त्रिज्या ओ ए दिलेला आहे 10 सेमी आणि जीवा ए बी किती आहे, इथं ए बी जीवेवर आपण इथं काटकोन त्रिकोण तयार केलेला आहे. या ठिकाणी ए बी जीवेच्या ठिकाणी जीवा ए बी ची लांबी 16 आहे. तर पी मध्यबिंदू असल्यामुळे ए पी किती होईल 8 8 16च्या अर्धे 8 8. समजलं. म्हणजेच काटकोन त्रिकोण बघा ओ पी ए हा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनासमोरील बाजू कर्ण ओ ए एक बाजू दिली आहे ए पी 8. तर ओपी अंतर तेच केंद्रापासून जीवेचं अंतर आहे ते अंतर आपल्याला काढायचं आहे. पहा या ठिकाणी ए बी बरोबर 16 म्हणून ओपी लंब ए बी असल्यामुळे एपी ची लांबी आणि पीबी ची लांबी प्रत्येकाची लांबी किती होईल 8 सेमी 8 सेमी 16च्या अर्धे अर्धे. आता आपण या ठिकाणी ओपीए हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या सूत्रानुसार हे अंतर ओपी काढूया. काय सूत्र आहे ओपी वर्ग अधिक एपी वर्ग म्हणजे पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कोणती पहिली बाजू घेऊ शकतो आपण बरोबर कर्ण, कर्णाचा वर्ग. कर्ण कोणता आहे काटकोनासमोरील बाजू ओए ओएचा वर्ग. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओपी वर्ग अधिक एपी वर्ग बरोबर ओएचा वर्ग. ओपी वर्ग अधिक एपी किती 8 8चा वर्ग बरोबर ओए किती 10 10चा वर्ग. म्हणून ओपी वर्ग अधिक 8चा वर्ग किती 64 बरोबर 10चा वर्ग किती 100. आता ओपीचं अंतर काढायचं आहे अधिक 64 डावीकडे नकोय, अधिक 64 उजवीकडे आले की वजा 64. म्हणून ओपी वर्ग बरोबर 100 वजा 64. म्हणून ओपी वर्ग बरोबर 100 मधून 64 गेले किती 36. वर्ग आहे वर्ग नकोय मग वर्गमूळ काढायचं, हा घातांक 2 निघून जाईल. म्हणून ओपी बरोबर 36 चं वर्गमूळ किती 6. म्हणजे हे आलं अंतर ओपी. तेवढंच अंतर दुसऱ्या जीवेचं असेल. पहिलं अंतर ओपी तेवढंच दुसऱ्या जीवाची सीडी आहे त्याचं अंतर ओक्यू. दोघांचं अंतर सारखंच असेल, दोघांचं अंतर 6 सेमी. म्हणून त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहेत. समजलं असेल उदाहरण पहिलं. आता पाहूया आपण दुसरा प्रश्न. एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. तर त्या जीवांची लांबी काढा. एक वर्तुळ आहे त्यामध्ये 2 समान लांबीच्या जीवा, जीवा शब्द या ठिकाणी समान लांबीचे आहेत म्हणजे एकरूप जीवा. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर आहेत. अंतर दिलेलं आहे 5 सेमी. तर आणखी त्रिज्या सुद्धा दिलेली आहे 13 सेमी. तर त्या जीवेची लांबी काढायची आहे. जीवेची लांबी दिलेली नाही. कसं करायचं पाहूया. बघा या ठिकाणी आपण वर्तुळ काढलंय. जीवा ए बी आणि जीवा सी डी दोन्ही समान लांबीचे आहेत आणि ओपी लंब ए बी तसंच ओ क्यू लंब सी डी अंतर आहे ते. आणि जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो. हे चारही भाग कसे होतील सारखे. कोणते एपी पीबी सी क्यू आणि क्यू डी. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. अंतर ओपी त्यांनी दिलेलं आहे. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर जीवा सारखे असल्यामुळे दोन्ही अंतर ओपी आणि ओ क्यू सारखंच राहील 5 सेमी 5 सेमी. आपण कोणताही एक काटकोन त्रिकोण काढूया. एबीच्या जीवा एबीच्या जवळ आपण काटकोन त्रिकोण काढतोय त्यामुळे अंतर ओपी 5 सेमी, ओ क्यूचं सुद्धा 5 सेमी. आणि या ठिकाणी आपल्याला काटकोन त्रिकोण तयार करण्यासाठी त्रिज्या ओ ए काढायची आहे. ती काढली इथं आपण. त्रिज्येची लांबी दिलेली आहे 13 सेमी. त्रिज्या ओ ए बरोबर 13 सेमी. तर आपल्याला जीवा ए बी म्हणजे आणि जीवा सी डी यांची लांबी काढायची आहे.
दोन्ही जीवा एकरूप आहेत, सारख्याच लांबीच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा जीवा AB ची लांबी काढूया, तेवढीच लांबी ही जीवा CD ची असेल. आता AB ची लांबी काढण्यासाठी काटकोन त्रिकोण OPA आहे, यावरून आपल्याला OP अंतर दिलाय, काटकोनासमोरील बाजू OA कर्ण दिलाय, तर AP ही बाजू काढता येईल. आणि तुम्हाला माहित आहे केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. म्हणजे AP अंतर आणि PB अंतर कसं आहे, सारखं. AP ची लांबी आली, मग जीवा AB ची लांबी काय असेल, या AP च्या डबल होईल. पहिल्यांदा आपण काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरसच्या सूत्रावरून AP ची लांबी काढूया. त्रिकोण OPA मध्ये कोन P बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहा, पहिली बाजू घेऊया आपण OP, दुसरी बाजू घेऊया समजा, मग कोणती होईल दुसरी बाजू AP. पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण OA, कर्णाचा वर्ग. पहिली बाजू OP 5 दिली आहे, कर्ण दिला आहे 13, आणि जीवेचा जो अर्धा भाग आहे AP तो पहिल्यांदा आपण काढूया. लिहूया OP वर्ग अधिक AP वर्ग बरोबर OA चा वर्ग. पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणून OP अंतर 5, 5 चा वर्ग अधिक AP जीवेचा अर्धा भाग आहे तो काढायचा आहे, AP वर्ग जसंच्या तसं बरोबर OA त्रिज्या, तोच काटकोन त्रिकोणाचा कर्ण सुद्धा आहे, कर्ण आहे 13, 13 चा वर्ग. म्हणून 5 चा वर्ग 25 अधिक AP वर्ग बरोबर 13 चा वर्ग किती, 169. आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे पहा, 25 अधिक AP चा वर्ग. AP ची किंमत काढायची आहे, मग AP वर्गचं पद डावीकडेच राहू द्या, आणि अधिक संख्या जी आहे 25 ती आपण अधिक 25 बरोबरच्या उजवीकडे आले की वजा 25, ते 169 च्या उजवीकडे लिहायचे. डावीकडे उरेल मग फक्त AP चा वर्ग. म्हणून AP वर्ग बरोबर 169 आणि डावीकडचे अधिक 25 होते बघा, ते उजवीकडे आले की चिन्ह बदलेल, अधिकच्या विरुद्ध वजा, वजा 25. आता ही वजाबाकी करूया. म्हणून AP वर्ग बरोबर 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4 आणि 81 1. AP वर्ग बरोबर 144. वर्ग आहे, वर्ग नकोय आपल्याला, मग वर्गमूळ काढूया. म्हणून AP बरोबर 144 चं वर्गमूळ किती, 12. पाहता जीवा AB चा अर्धा भाग AP आहे, ती आली 12 लांबी त्याची. मग AP 12 तर पूर्ण AB किती होईल, 12 च्या दुप्पट, कारण AP 12 PB 12 त्या दोघांना मिळून पूर्ण जीवा AB तयार होते. म्हणून पूर्ण जीवा AB ची लांबी होईल 12 च्या दुप्पट म्हणजेच 24. म्हणून AB जीवा AB ची लांबी किती असेल, AB बरोबर 24 सेमी, 12 च्या डबल दुप्पट. समजलं असेल. ही आली जीवा AB ची लांबी 24 सेमी. दोन्ही जीवा एकरूप आहेत, दुसरी जीवा CD त्याची लांबी सुद्धा मग किती होईल, 24 सेमी. लिहूया. म्हणून AB बरोबर CD बरोबर 24 सेमी, दोघांची लांबी, दोन्ही जीवांची लांबी समान. कारण काय, जीवा कशा आहेत, एकरूप, म्हणून त्या जीवांची लांबी बरोबर 24 सेमी. समजलं असेल. आता या प्रमेयावर आधारित एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न असा आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, त्या वर्तुळात प्रत्येकी 8 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील. हा प्रश्न तुम्ही सोडवून मला पाठवायचा आहे. ओके, सर्व अधिकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद.